ठीक आहे, आता टीका करणारे टीका करतात, वडापाव खाऊन आंदोलन करतात, त्यांची ती सवय असते. ते ज्या ज्यावेळेला आंदोलन करत होते त्यांचा तो अनुभव त्यांनी सांगितला असेल. आंदोलन सरकारच्या असलेल्या नियमावलीच्या अटी शर्तीच्या विरोधात आहे. योजना तुम्ही जाहीर केली ना, तुम्ही तर सरकारला च्या वतीने कर्जमाफी जाहीर केली. त्या माफीमध्ये जे निकषात बसत नाही त्यांनाच फक्त द्या एवढंच सांगितलेलं आहे. तुमच्या नियम अटी शिथिल फक्त कमी करा, तेवढ्या शिथिल करा आणि 2 लाख रुपये द्यायचे. फार तुम्ही देतात ना, आणि नियमित भरणार 50,000 देतात, फक्त 1.5 लाख वाढून द्यायचे. त्यामुळे किती बुडून बसणार बँका आणि संस्था. तुम्ही सांगा की ही दिल्यानंतर परत कर्जमाफी देणार नाही, मग तुम्हाला तो बर्डन येणार नाही. असं आहे की शेवटी पांडुरंगाच्या समोर ज्यावेळेला आंदोलन होतं ते देवाला स्मरून होतं. ठीक आहे, आता टीका करणारे टीका करतात, वडापाव खाऊन आंदोलन करतात, त्यांची ती सवय असते. ते ज्या ज्यावेळेला आंदोलन करत होते त्यांचा तो अनुभव त्यांनी सांगितला असेल. असं आहे की दुसरा तिसरा दिवस आताशी आहे. चर्चा वरिष्ठ पातळीवर आम्ही करतो आहोत. आज आम्ही मुख्यमंत्री वगैरे बाकीच्यांशी सर्वांशी चर्चा करतो. मुख्यमंत्री सकारात्मक होतील अशा प्रकारची चर्चा करण्याचा प्रयत्न मी करेल. काल पवार साहेबांची चर्चा झाली, त्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. ते केल्यानंतर जर त्या ठिकाणी आंदोलनाचं व्याप्ती वाढत गेली, जर दिवस वाढत गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर निश्चितपणाने उतरलेलं तुम्हाला पाहिलं. काल पवारसाहेब सातारा जिल्ह्यामध्ये होते. रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने होते. त्यांनी मला काही सूचना केलेल्या आहेत. मी ती चर्चा वरिष्ठ पातळीवर सरकारच्याकडे करणार आहे. त्यातून काय मार्ग निघतो तो बघू आणि मग पुढची दिशा आम्ही ठरवू. सातारा सांगली नाही, पक्षाची भूमिका आहे म्हणूनच आंदोलन सुरू आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून रोहित पवारांनी हे आंदोलन शेतकऱ्यांच्या असलेल्या अनेक वर्षाच्या प्रलंबित या कर्जमाफीच्या असलेल्या योजनेच्या संदर्भातून दिलेल्या त्रुटीबद्दल आंदोलन केलेलं आहे. मी आजही सांगतो सरकारला, पांडुरंगाच्या दारात आहोत आम्ही. आंदोलन श्रेयवादाचं नाही. काही लोक वेगवेगळ्या प्रकारची भाषा करतात. आंदोलन सरकारच्या असलेल्या नियमावलीच्या अटी शर्तीच्या विरोधात आहे. कर्जमाफी आपण दिली, तर या कर्जमाफीचा फायदा हा किती टक्के शेतकऱ्यांना होतोय हे काल आपल्याला बघितलं असेल. शेतकरी संघटनेचे नेते, चळवळीचे नेते नवले साहेबांनी डिटेलमध्ये दिलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे लाडक्या बहीण योजनेसारखे 85 लाख लाभार्थी महिलेला भगिनींना आमच्या वगळलं गेलं. तसं योजना जाहीर करायची आणि त्या योजनेतून जितके रद्द करता येईल आणि सरकारी पैसा वाजवता येईल तेवढा प्रयत्न करतायत, अशी तक्रार, अशी चर्चा शेतकऱ्यांची आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या असलेल्या विचाराला आणि त्यांच्या मागण्याला आवाज उठवण्याचा प्रयत्न आज रोहित पवार करतायत. मला वाटतं महाराष्ट्रातून आता त्यांना पाठिंबा भेटतोय. आपल्याला आपल्या वतीने मी सरकारला विनंती करेन, मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री, सर्वांना, आम्हाला श्रेयवाद नको आहे. खरं म्हणतं तर हा महाराष्ट्राचा बळीराजा हा गेल्या अनेक वर्षापासून अडचणीत आहे. येणारा काळ सुद्धा दुष्काळाचा प्रचंड आहे. त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये परत हा बळीराजा कोलमडला, अनेक आत्महत्या होऊ शकतात. आणि म्हणून आपल्याकडे काही लोक म्हणतात की कर्ज फार आहे सरकारच्या तिजोरीवर. अजून 1 लाख कोटी काढलं आणि ते सरकारच्या तिजोरीवर जरी बोजा पडला आणि तो बळीराजासाठी पडला, तर विरोधक जरी आम्ही असलो तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याच्या विरोधात आवाज उठवणार नाही. परंतु तुमच्या अटी शर्ती एवढ्या आहेत, सरसकट जेव्हापासून 2017, 19, 24 पासून जेवढ्या तुम्हाला कर्जमाफीच्या योजना जाहीर झाल्या, जे शेतकरी लाभार्थी होते ते मिळाले नाही. तुम्ही 50,000, 2 लाख नियमित कर्ज भरा, तो नियमित कर्ज भरेल, त्यांनी हप्ते भरलेले असतील त्याला परत कर्जमाफी, हे सगळ्या अटी शर्ती काढाव्या. सरसकट 2 लाख कर्जमाफी करावी, त्याच्यासाठी नियम बनवावे आणि तशी योजना जाहीर करावी अशी मागणी 100%. मला एक सांगा, आता आचारसंहितेचं कारण सांगतात, परंतु कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की सरकारने कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला, तेव्हा आचारसंहिता कुठे होती? आचारसंहितेचा GR काढायचा तो इम्प्लिमेंट तुम्ही आचारसंहितेनंतर करणार आहे ना. मग निवडणूक आयोगाने तुम्हाला परवानगी दिलेली आहे. आता एखाद्या पक्षाचा लोकप्रतिनिधी तिथं आंदोलनाला बसला म्हणून तो लांबवत नेऊ नये अशी विरोधकांचा आवाज विरोधक उभा करतो ना, तो लांबवत नेऊ नये अशी आमची प्रामुख्याने विनंती सरकारला हात जोडून आहे. आज आम्ही बरेच लोक या आंदोलनाला पाठिंबा द्यायला रोजच्या रोज येत आहेत. नेते मंडळ येतात, विविध पक्षाचे नेते मंडळ येतात. आता काँग्रेसचे लोक सुनील केदार पासून सगळे आलेले आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्यभर आंदोलनाचे पडसाद उमटतील. सरकारने यातून मार्ग काढावा. निवडणुका होतात जातात, पण त्या निवडणुकीला उभं करणारा, महाराष्ट्राला उभं करणारा शेतकरी आहे,
त्याकडे प्रामाणिकपणे पांडुरंगाच्या कृपेने सध्याच्या निवडणुका ज्या पद्धतीने होत आहेत त्या सातारा, सांगली आणि सोलापूरची निवडणूक पांडुरंगाच्या आशीर्वादाने फक्त सद्विवेक बुद्धीने मतदारांनी चांगल्या पद्धतीने केली तर निवडणुकीत चमत्कार घडेल. आता हल्ली चमत्कार हा ईव्हीएम मशीनचा आणि पैशाचा होतोय तुम्हाला माहिती आहे, परंतु शेवटी परमेश्वराच्या दारामधून एवढंच आव्हान करेल की आता लोकप्रतिनिधी निवडून देताना या येणाऱ्या काळामध्ये लोकशाही जिवंत राहावीसाठी त्यांनी मतदारांनी आपल्या बुद्धिमत्तेला विचारून करावं एवढीच आमचं आव्हान. बरेच नाराज असतात. मध्यंतरीचा प्रकार जो घडला होता त्यातून नाराजीचा सूर आहे. बघूया, शेवटी निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. मताची आकडेवारी आमच्याकडे नाही, परंतु लढण्याची भूमिका घेणारे कार्यकर्ते उभे केल्यामुळे ही लढाई होते. मला वाटतं लोकांनी जर पूर्वीचा इतिहास आणि पूर्वीचा काळ आणि झालेली घटना आठवली तर मला वाटतं चांगल्या प्रकारचा निर्णय होऊ शकतो. नाही, असं आहे की काँग्रेसच्या बाबतीमधली चर्चा काल तृणमूल काँग्रेस एकत्रीकरण होईल, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकत्रीकरण करावं, विलिनीकरण अशा चर्चा आहेत. अशी चर्चा कुठल्याही आमच्या पक्षाच्या याच्यात झालं नाही. परवाच्या दिवशी वर्धमान दिन होता त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारची चर्चा झाली नाही. उलट आम्ही स्वतःच्या ताकदीवर आम्ही लढाई करायची अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. सध्या अशा कुठल्याही प्रकारचा विचार नाही, एवढं मी तुम्हाला स्पष्ट करतो.